चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मांसाहार आणि स्वामी सेवा, बघा माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या मनात असणारा प्रश्न, ताई स्वामी सेवा करत असताना मांसाहार केलं तर चालतं का? नित्य सेवा करत असताना मांसाहार खाल्लं तर चालतं का? मांसाहार खाऊन आम्ही नित्य सेवा किंवा स्वामींची सेवा केली तर चालेल का? आम्ही जी सेवा करतोय त्यामध्ये मांसाहार करायचं का? मांसाहार करून केलेली जी सेवा आहे त्याचं पुण्य आम्हाला लाभेल का किंवा त्या सेवेचं फळ आम्हाला मिळेल का? असे असंख्य प्रश्न माझ्या स्वामी भक्तांच्या मनात आहेत, बऱ्याच कमेंट्स आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, मांसाहार मी सांगणार नाही की मांसाहार हे पूर्णपणे वाईटच आहे, चुकीचं आहे, कारण प्रत्येकाच्या मनावरती ती गोष्ट डिपेंड आहे, प्रत्येकाच्या। ठीक आहे, स्वामी देखील सांगत नाहीयेत की मांसाहार तुम्ही वर्ज्य करा आणि नंतरच माझ्याकडे या, पण जो भक्त मनापासून स्वामींची सेवा करतो, तळमळीने स्वामींची सेवा करतो, जो मनापासून एकरूप होऊन स्वामींचा होऊन जातो, त्याच्याकडनं हळूहळू जे मांसाहार आहे ते वर्ज्य होत जातं आणि स्वामी ते करत जातात, स्वामी ते घडवून घेतात। बघा, जेव्हा आपण खूप सेवा करतो, मनापासून सेवा करतो, स्वामींकडे आपला स्वामींजवळ जाण्याचा एक मार्ग मोकळा होत जातो, आपल्याकडं बरीच सेवा घडायला लागते, आपल्या पुण्याचा साठा ज्याला आपण म्हणतो सेवेचा बॅलन्स आपला वाढत जातो, तेव्हा आपल्याकडनं या ज्या काही चुकीच्या सवयी असतील ते सुटत जातात। चुकीच्या सवयी म्हणजे व्यसन असेल किंवा जे काही असेल ते सुटत जातं आणि त्यानंतर येतो तो टप्पा म्हणजे मांसाहाराचा। जेव्हा आपल्या सेवेचा बॅलन्स वाढत जातो, जेव्हा आपण जे काही उपाय जे काही आपण स्वामींचं करत असतो ते जेव्हा आपली पुण्याई वाढत जाते ना, तेव्हा आपल्याला स्वामी त्यातून मोकळं करतात, स्वामी आपल्याला त्यातून सोडवतात। या व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा कोण कोणाचा स्वामी सेवेने मांसाहार सुटलेला आहे। बघा, आता ज्याला सुटतच नसेल की ताई मी मनापासून भक्ती करते का, मी मनापासून स्वामींची सेवा करते, पण मांसाहार काही माझ्याकडून सुटत नाही, नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय मला जमत नाही, तर तुम्हाला मी सांगेन ठीक आहे तुम्ही मांसाहार करता, पण त्याला काहीतरी नियम ठेवा, त्याला काहीतरी पथ्य ठेवा, त्याला काहीतरी वेळ ठेवा। तुम्ही सोमवार, मंगळवार, गुरुवार अशा दिवशीही मांसाहार करत असाल तर लक्षात घ्या हे अत्यंत चुकीचं आहे। जेव्हा तुम्ही स्वामींची कुठली सेवा करतात म्हणजे ती संकल्पयुक्त सेवा असेल, आता समजा मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे किंवा मी 11 गुरुवारांना सुरुवात केलेली आहे, तर गुरुचरित्राचे ते जे नियम आहेत ते प्रत्येकाला माहिती असतीलच, पण समजा तुम्ही गुरुवारांना सुरुवात केलेली आहे, कारण बरेच लोक ही मिस्टेक करतात, बऱ्याच लोकांकडून ही चुकी घडते। संकल्पयुक्त सेवा जी आहे या सेवेत कधीच मांसाहार करायचं नाही, नाहीतर ती जी केलेली सेवा आहे मग ती 6 महिन्यांची असो नाही तर वर्षभराची असो, ती सर्व जी सेवा आहे ती तुमची व्यर्थ ठरते, व्यर्थ जाते, त्या सेवेचा काही लाभ तुम्हाला होत नाही। ठीक आहे, तुम्हाला नाहीच कंट्रोल होत, तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर संकल्पयुक्त सेवेच्या अगोदर खा, सेवेला सुरुवात केली ते 3-4 महिने अजिबात नाही, त्यानंतर तुम्ही खाऊ शकतात। त्याचबरोबर आता नित्यसेवा तर आपण दररोज करतो, मग नित्यसेवेत आम्ही मांसाहार कसं करायचं किंवा ताई दररोज नित्यसेवा करतो मग मांसाहारचं काय करायचं, तर मी तुम्हाला पहिलं ऑप्शन देईन, ज्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी तुम्ही असं खूप ठरवाल की मला खायचंच आहे, आज काही करून मांसाहार खायचं, माझी खूप इच्छा झाली, त्या दिवशी तुम्ही मांसाहार करू नका, ही पहिली गोष्ट। किंवा मग काय करा, तुम्हाला नित्यसेवा आणि मांसाहार दोन्ही करायचं आहे, मग सकाळीच उठून देवपूजा करून नित्यसेवा करून घ्या आणि दुपारनंतर किंवा सायंकाळच्या वेळी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांसाहार करा। पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मांसाहार कराल आणि मांसाहार केल्यानंतर जर तुम्ही स्वामींच्या किंवा कुठल्याही देवाच्या समोर जाल तर त्याचं जे पाप आहे ते पाप तुम्हाला लागतं। तो त्या दिवशी तुम्ही कितीही डोकं आपटून देवांच्या समोर प्रार्थना केली, सेवा केली किंवा कितीही काही उपाय केले तरी त्या सेवेचं जे फळ आहे ते तुमच्या, आपण म्हणतो ना एक आपल्या सेवेचं अकाउंट असतं, तर ते तुमच्या अकाउंटला 0 असतं, लक्षात घ्या। तो दिवस जो आहे तो तुमच्या सेवेपासनं किंवा तुम्ही जे पुण्य करत आहात तर त्या पुण्यामध्ये सेवेमध्ये
तो शून्य असतो, म्हणजे तो दिवस पकडला जात नाही. त्यामुळे मांसाहार करून कधीही कुठल्याच देवांची सेवा करायची नाही, कुठल्याच देवांना स्पर्श करायचा नाही. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असलं पाहिजे. संकल्पयुक्त सेवेचे 2-2.5 महिने झालेत आणि आज खायची इच्छा झाली, 2 महिने तुमचे फुकट गेले, 2 महिने वेस्ट गेले, कुठलंच फळ कुठलाच लाभ होणार नाही. त्यामुळे संकल्पयुक्त सेवा करताना मनाची ती तयारी करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नित्यसेवा करत असताना अगोदरच नित्यसेवा जी काही सेवा असेल ती करून घ्या आणि त्यानंतर सायंकाळी वगैरे नॉनव्हेज खाल्लं तरीही चालेल, पण नॉनव्हेज खाऊन सेवा अजिबात करायची नाही. आता अजून एक सांगेन की हळूहळू जिथून तुम्ही सेवेत आलेलात, एकदाच एका दिवशी मी आज सेवेत आले आणि लगेच मी आजच नॉनव्हेज सोडलं, आज सेवेला सुरुवात केली आणि लगे मी माळच टाकली किंवा लगेच मी डायरेक्ट व्हेजिटेरियन झाले, असं कुणाचंच घडत नाही, कुणाचंच होत नाही, कुणीही असेल. हळूहळू स्वामी चमत्कार दाखवत जातात. स्वामी लीला आपल्याला पाहायला मिळते. स्वामींच्या आणि आपलं ते नातं बनायला सुरुवात होतं. स्वामी आपले इतके जवळचे होतात, स्वामी आणि आपण एकदम एकरूप होऊन जातो. आणि मग जेव्हा ते नातं आपलं तयार होत जातं, स्वामींचे चमत्कार पाहतो, ती कंडिशन अशी एक येते की तेव्हा आपण नॉनव्हेज जे आहे ते आपोआप सोडून देतो. बघा, स्वामी कुणालाच सांगत नाही की तू विटाळ आहेस, माझ्याजवळ येऊ नको, तुला सुतक आहे, तू माझ्याजवळ राहू नको, किंवा तू काहीतरी वाईट आहेस, तू दुसऱ्या जातीची आहेस, किंवा तू अजून अशी आहेस, तू म्हणजे अख्ख्या जगाने जरी आपल्याला नाकारलं ना तरी आपले स्वामी असे आहेत जे आपल्याला जवळ करतात. त्यामुळे मांसाहार करणाऱ्याला, विटाळ असणाऱ्याला, सुतक असणाऱ्याला स्वामी कधीच लांब करत नाही. आणि असे स्वामींचे असंख्य, अक्कलकोटमध्ये असलेले असंख्य प्रसंग आहेत. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ते प्रसंग तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. स्वामींचे असंख्य अनुभव मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की मी नॉनव्हेज खाते किंवा मी मांसाहार करते म्हणजे मी खूपच वाईट आहे, की स्वामी मला स्वीकारतील, स्वामींना मी आवडत असेल का. बऱ्याच कमेंट येतात की ताई असं असं आहे, स्वामींना मी आवडत असेल का. बरेच पर्सनली फोन पण असतात असे प्रश्नाचे. तर मी प्रत्येकाला सांगेन की असं काहीच नाहीये, ही आपली मनाची एक म्हणतो ना की आपलं मन आपलं जे मानत असतं सेम तसंच आहे. स्वामी सगळ्यांचे आहेत, स्वामी सगळ्यांना समजून घेतात. बघा, काय खातो काय पितो याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कर्म. कर्म चांगले असले ना तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व शक्य होतं, अशक्यही शक्य होतं. सगळ्यांना सांगेन की कर्म चांगले ठेवा, कर्म चांगले ठेवा. कर्मांशिवाय बाकी काही नसलं तरी चालेल, कारण कर्मच पुढे आपल्याला उपयोगात येतात. नॉनव्हेज तुम्ही खात असाल, पण नॉनव्हेज खाऊन अजिबात सेवा करायची नाही. सेवा करून रात्री वगैरे खाल्ला तीही नित्य सेवेत. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जी संकल्पयुक्त सेवा करता त्यामध्ये तर नॉनव्हेज अजिबातच खायचं नाही. गुरुचरित्र पारायण असेल, सारामृत पारायण असेल, कुठल्याही असं संकल्पाने पारायण जर केलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला नॉनव्हेज हे खायचं नाही आहे. आणि नित्यसेवेमध्ये जर तुमची खायची इच्छा असेल तर सायंकाळी वगैरे खा, सकाळी अजिबात खाऊ नका. सकाळी खाल्लात तर नित्यसेवा जी आहे ती करू नका, नाहीतर त्या दिवशी केलेली जी सेवा आहे ती तुमची व्यर्थ ठरेल. अत्यंत साधी सोपी माहिती आहे. बऱ्याच लोकांना ही माहिती नव्हती, कारण बरेच स्वामी सेवेकरी आता आपल्यासोबत नव्याने जोडले गेले आहेत. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.